उन्हाळ्यात प्रत्येक जण गारवा शोधत असतो, त्यामुळे पंखे अडगळीत जाऊन आता प्रत्येकाला एसी हवाहवासा वाटू लागलाय। या एसीतून बाहेर पडणारे पाणी बहुतेक ठिकाणी वायात जातं, पण हे पाणी सुद्धा कसं वाचवता येतं आणि ते पुन्हा कसं वापरता येतं हे दाखवून दिलंय कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशननं नेमकं काय केलंय बघूयात। हे आहेत पाण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेले जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा। शिरोळमध्ये नुकताच त्यांचा स्वर्गीय सा रे पाटील फाउंडेशननं त्यांचा सन्मान केला। यावेळी त्यांनी पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर काय होईल याचा इशारा दिला। आता असे इशारे अनेकदा आपल्या कानावर पडतात, पण काही अपवाद सोडले तर ते कोणी फारसं गांभीर्यानं घेत नाही। आपण कोल्हापूरकर पाणीदार जिल्ह्यात राहत असलो तरी एकीकडे महापूर आणि दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्यासाठी वणवण या दोन्ही टोकाच्या परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं। त्यामुळे पाण्याची बचत, पाण्याचा पुनर्वापर, पाण्याचं संवर्धन यावर काम होणं आजच्या वर्तमानासह भविष्याची सुद्धा गरज आहे। हीच गरज ओळखून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशननं छोटी पण मोठा परिणाम देणारी कृती केली आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एसीच्या कूलिंग कॉइलवर साचलेला बर्फ वितळून बाहेर पडणारं पाणी पाईपद्वारे बाहेर काढलं जातं। एरवी हे पाणी तसं वायात जातं, पण असोसिएशननं हे पाणी वाचवण्यासह त्याचा पुनर्वापर केलाय। असोसिएशनच्या कार्यालयात 22 एसी आहेत। प्रायोगिक तत्वावर यातील 2 एसींमधून बाहेर पडणारं पाणी प्रत्येकी 12 लिटर क्षमतेच्या 2 कंटेनरमध्ये संकलित केलंय। एका कंटेनरसाठी 300 रुपयांचा खर्च आलाय। दिवसभरात एका एसीमधून 11 लिटर पाणी बाहेर पडतं। सर्वच एसींचं पाणी संकलित केलं तर दर दिवशी 242 लिटर पाणी संकलित करता येणार आहे। सध्या एसीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा बॅटरीसाठी वापर करण्याबरोबरच उरलेलं पाणी असोसिएशनच्या बंदिस्त विहिरीत सोडत या पाण्याचा असोसिएशननं प्रभावी पुनर्वापर सुरू केलाय। एसीचं जे पाणी असतं ते एसीचं पाणी जे इंडोरच्या युनिटमधून जे बाहेर पडतं त्याच्या एक पाईप्स लावून त्याच्यामध्ये आम्ही पाणी साठवतोय। आमचे 11 लिटर पर डे असे 22 एसी आहेत। प्रायोगिक तत्वावर आम्ही 2 एसीचं केलेलं आहे आणि फ्युचरमध्ये आम्ही जास्त प्रमाणात 22 एसीसाठी करत आहे। असोसिएशननं पाणी बचत आणि पुनर्वापराचा हा छोटा पण परिणामकारक उपक्रम राबवत एसी वापरणाऱ्या सर्वांसमोर आदर्श घालून दिलाय। असोसिएशननं या उपक्रमाबरोबरच पाण्याचं महत्त्व नेहमीच जाणलंय। असोसिएशननं रेन वॉटर हार्वेस्टिंग करत कार्यालयाच्या छतावरील पाणी संकलित करत ते विहीर आणि कूपनलिकेत सोडलंय। त्यामुळे विहीर आणि कूपनलिकेत बारमाही पाणी असतं। याच पाण्याचा वापर करत असोसिएशननं वॉटर एटीएम सुरू केलंय। लोकांना शुद्ध पाणी पुरवणाऱ्या या एटीएममधून असोसिएशनच्या 384 सभासदांना दर महिन्याला 100 लिटर मोफत पाणी दिलं जातं। ॲक्च्युली एस न्यूजचं मी खरोखर आभार मानतो की त्यांनी हा विषय सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे। तर मला असं वाटते की इथं हजारो कंपन्या आहेत, लोक एसी शिवाय आता ऑफिसेस नाही आहेत, तर त्या सर्वांनी लाखोच्या संख्येमध्ये एसी आहेत, स्प्लिट एसी। तर त्यांनी प्रत्येकानं जर हा उपक्रम राबवला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आणि एसीच्या माध्यमातून तर हजारो लिटर पाण्याची बचत होईल, हे अगदी आवर्जून सांगण्यासारखं आहे। कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी आणि सर्व संचालकांनी छोट्या कृतींमधून पाणी बचतीचं मोठं काम केलंय। लोकांनी त्यांचं अनुकरण केलं तर घर आणि कार्यालय पाणीदार व्हायला वेळ लागणार नाही। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे।